मी मोहन सीताराम सातपुते, राहणार कडलास, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हा माझा मुलगा आहे सागर मोहन सातपुते. 2019ला ह्याच्या डोक्यावर परिणाम झालता. दवाखाना केलं, देवदेवरीश केलं, सगळं केलं. दंबलू फिरून फिरून हा घरात कसला सुद्धा थांबत नव्हता. रात ना दिवस त्याला बी झोप नव्हती आणि मला बी झोप नव्हती. जेव्हा ह्या बाळूमामा सेवेत आलो, मी 2.5 महिने सेवा केली. मुलगा माझा 8 महिने होता. आता फक्त 10% राहिला आहे. फक्त बोलत नाही. आधी बडबडत होता, आता बोलत नाही. एवढंच आहे. ह्याचं सगळं बाळूमामाच्या कृपेने, बाळूमामाच्या आशीर्वादानं सगळं चांगलं झालं आहे. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मामाच्या शेळ्या मेंढ्याचं चांग भलं. जय बाळूमामा. आज परत सगळ्या मेंढक्यांनीच मला विनंती केली की आमच्या बी खंडात बाईट द्या, आमच्या बी खंडात बाईट द्या. मगाशी हिरव्या खंडात सुद्धा बोललो. प्रत्येक खंडातली लोक बोलवायला लागली, पण एवढं शक्य नाही सगळ्या खंडात जाऊन सगळ्यांचं बोलणं. पण निळ्या खंडाचा आमचा अमोक्षित मामा, याचं सुद्धा आमच्यावरती जास्त प्रेम आहे. पण ह्या माणसाला सांगायला गेलं तर अमोक्षित बुध इजापूर जिल्ह्यातला मामांचा ओविकार आणि मामांवरती, मेंढरांवरती अफाट प्रेम असणारा हा खांड मालक. माझ्या भगवंताने या खांड मालकाला, अमोक्षित मामाला उदंड आयुष्याचं वरदान, सुख समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं आणि बाळूमामाच्या भंडाऱ्यासारखं करावं असं मी या खांड मालकाला आज मामांकडनं मागून घेणार आहे. माझा मामा म्हणायचा, अरे घ्या रे म्हणला या बाळू धनगराकडं मागून. रगड गटा यो बाळू धनगर द्यायसाठीच बसलोय म्हणला मी आज. माझ्या तळावरती आज पंढरीचा पांडुरंगी बी असतोय, अप्पाच्या वाडीचा अप्पा हलसिद्धनाथ सुद्धा असतोय आणि विठ्ठलवीर देव सुद्धा असतोय. सगळं देव माझ्यापाशी आज आहेत म्हणून देवानं सांगितलं, घ्या की रे उंडकीच्यानं मागून म्हणला. माझ्याकडनं काय घ्यायचं ते घ्या. तसं आज भगवंताकडनं मागून घेणार आहे. माझ्या या अमोक्षित मामाची मेंढरं सुखी समाधानाने राहू दे. माझ्या देवाची मेंढरं सुखा समाधानाने राहिली की माझा भगवंत सुद्धा सगळ्या मेंढक्याला सुख समाधान ठेवत असतोय. एवढंच मागणं माझ्या भगवंताकडे घालतोय. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं, विठ्ठल देवाच्या नावानं, बाळिंगराच्या नावानं चांगलं. जय बाळूमामा. जय बाळू. हे बघा, बाळूमामाच्या करशील सेवा तर खाशील मेवा या. नितीन वागलं तर काय कमी पडत नाही. बाळूमामाची सेवा केल्या म्हणजे मुख्याला सहित वाचा येत्या. ज्याला संकट आहे तर संकट बदल सहित निघून जातं या. कसं आहे, भक्ती करलं तर शक्ती आहे. करशील सेवा तर खाशील मेवा या. करशील चाकरी तर खाशील भाकरी. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, शेळ्या नावानं चांगले, विठ्ठल देवाच्या नावानं चांगले, बाळिंगराच्या नावानं चांगले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. ओके. लागली काय कशा येणार यूट्यूबला युट्यूबला काय पाहिजे रोहित बारे
एकदम शेवट नमस्कार. आपण आता आपल्या 18 नंबर पालखी बरोबर आपण आलेलो आहोत आणि तिथल्या सगळ्यात छोट्या खान मालकाला आपण थोडी माहिती घेऊया त्याच्याकडून. तर मला नाव सांगशील तुझं? सोन्या अनुषे तू आलास कुठून? हातकलंगडी. तू आता ह्याच्यामध्ये किती वर्ष आहेस? 9-10 महिने झाली. 9 महिने झाले. 9 महिने झाले. कमीत कमी आता 9 महिने झालेले आहेत त्याला. तुला एखादा अनुभव सांग ना मला. अनुभव म्हणजे मामाई दारात कसं दिवस जाते हेच कळत नाही. इथे आनंद म्हणजे इथं एक आनंद वेगळाच आहे देवाई दारात. दिवस गेलेले बी कळतच नाहीत देवाई दारात. ओके. आणि तू आपल्या बरोबर आलेले लोक मुलांना काय सांगशील? काय सांगे हां? मामांची सेवा करा हे. ओके. सगळ्यात छोटा आहे जो इथे आणि तो सगळ्यांना आता माहिती देतोय. मी घेतो याला नको मी घेतो मला उचल या बघू एकदा ऍक्शन करून मी करता रे मग तुमच्या साहेब इथे खवाय हा ओके. 18चा पांढरा खांड लईच भारी. त्याला बोला बोला बाळामांच्या नावाने, बाळामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने, राजा वड्याच्या नावाने, बोला बोला शिवावतारी बाळामांच्या नावाने, जय बाळामा. बरं मला सोडताय काय करती दुनिया सारी. बघा नंबर 18 मध्ये पांढरं कांड लईच भारी. बोला बोला बाळूमाच्या नावानं, बोला बोला बाळूमाच्या नावानं, बाळूमांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं, राजा घोड्याच्या नावानं, बोला बोला बाळूमांच्या नावानं, जय बाळूमा. आज बघा नंबर 18चं लाल खांड. खरं म्हणजे लाल खांडाचं एक माझ्या इतक्या वर्ष सेवेमध्ये आज पहिल्यांदा आज एक वेगळा हेतू या लाल खांडानं करून दाखवला. मेंढरांना तर सजवलं, पण या मामांच्या मेंढी माऊलीसाठी आदमापूर परिसरातील आलेल्या आणि सर्व सेवकऱ्यांच्या वतीनं औषधांची बाटल्या या ठिकाणी देण्यात आल्या. एक जगावेगळा कार्यक्रम या सेवकऱ्यांनी राबवला. कारण सजावटीचा कार्यक्रम फक्त 1 तास 1.5 तास ही सजावट मेंढरांच्या अंगावरती राहत असते, पण हे औषध दिलेलं औषध मामांच्या डायरीमध्ये आज नोंद झालेलं आहे. त्याच्यामुळं बघा नंबर 18च्या वतीनं सर्व सेवकऱ्यांच्या वतीनं आलेल्या सर्व सेवकऱ्यांचं लाल खांडाचं, आमच्या लाल खांडाचे खांडमालक मारुती अण्णा अनुसे बुवाच्या वाठारचा गावचा माणूस हा इतका मेंढरांसाठी प्रिय माणूस, मेंढरावरती इतकी श्रद्धा, इतका जिव्हाळा या माणसाचा. अगदी मेंढी माऊलीला 1000 मेंढरातनं जरी एका मेंढीला हाक मारली तर तीच मेंढी पुढे येऊन उभा राहिली पाहिजे, इतकी मेंढरांवरती जिव्हाळा आहे. या माणसासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या मामाची सेवा याच्याकडनं अशीच घडावी. आणि या आदमापूर परिसरातील आदमापूर ग्रामस्थांचं, आलेल्या परिसरातील सर्व सेवकऱ्यांचं बघा नंबर 18च्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. तुमच्याकडनं माझ्या मामाच्या मेंढी माऊलीची अशीच श्रद्धा घडावी. एकदा सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मामांची सेवा अशीच घडावी. एकदा सगळ्यांनी गजर करा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, जय बाळू मामा. मेंढी माऊलीच्या नावाने, माझ्या घोड्याच्या नावाने, जय
नमस्कार. नमस्कार. आपण आता आपल्या या बागा मालकाकडून थोडं माहिती घेऊया. आपलं नाव कसं? मारुती अवघडे अनुषे बोवाचे वाटर. आपण ह्याच्यामध्ये किती वर्ष आहात? बरीच 20 वर्ष झाली घे शेवीमध्ये. तुम्हाला एखादा आलेला मला अनुभव सांगाल? अनुभव माझे बाळूमामाच्या बकऱ्यांच्यासाठी काय सेवा चांगली केली, पिल्ली चांगली पाजली, बकरी चांगली सांभाळली, तर लई अनुभव आम्हाला मोठा आलेले आहेत. आणि औषधाबद्दल माहिती सांगतो. ही औषध म्हणजे मेंढीच्या मुखात जाते आणि ही ओरल्यावर सेवा ही उडून जाते. तर मेंढीचा आशीर्वादही मोठा आहे औषधामुळं. हे तुम्हाला कसं सुचलं सांगाल जरा? सुचलं म्हणजे पहिल्या पण या बकऱ्या येत आहे, पहिल्या पण बालपणी पण या बकऱ्या येत आहे, त्यामुळे सुचलं यातलं. खानदानी आम्ही यातच आहे हो पहिल्यापासून. आणि मग हे सगळं आता तुम्ही कशा स्वरूपात मानधन स्वरूपात जमा केले की कसं काय? मानधन स्वरूपात जमा केले ती जमा करून मग ते आपण आता औषध आणलेले आहेत. ओके. सगळे भाविक आदमापूरचे ते सगळे आहेत यात. सगळ्यांनी मदत करून या औषध आणलेत. होय. ओके. बाळू माझ्या नावानं जान भले, मेंढी माऊलीच्या नावानं जान भले, राजा घोड्याच्या नावानं जान भले. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं जान भले. बोला बोला बाळूमामाच्या नावाने, राजा घोड्याच्या नावाने, मिनी माऊलीच्या नावाने.